हुशार शेतकरी. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी, मेंढी, वाघ, गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ, शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत, कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो. मध्ये गेल्यावरती तो शेळीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो व खूप पाऊस चालू होतो. त्याला घरी येते वेळेस नदी पार करून यावे लागते. नदीला खूप पूर आला होता. शेतकरी शेळी, वाघ व गवताची पेंडी घेऊन नदी किनारी येतो. काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी, काय करावे असे तो विचारात पडतो. तो मदत होईल का ते पाहू लागतो. किनारी त्याला एक नाव दिसते. तो त्या नावेजवळ जातो. एका वेळेस 2 जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होती. शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदी किनारी कसे घेऊन जावे. शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो तर शेळी गवत खाऊन टाकेल. तो विचार करतो तर तो शेळीला घेऊन नदी किनारी येतो. शेळीला किनाऱ्यावर सोडतो आणि परत माघारी जातो. आणि माघारी गेल्यानंतर परत तो वाघाला नावेमध्ये घेऊन नदी किनारी येतो. वाघाला परत नदी किनारी सोडतो आणि परत शेळीला परत नदी किनारी पाठीमागे घेऊन जातो. त्यानंतर गवताची पेंडी तो नदी किनारी इकडे घेऊन येतो आणि पेंडी काठावर ठेवून परत जातो आणि परत शेळीला नावेमध्ये बसवून परत या किनाऱ्याला घेऊन येतो. अशा पद्धतीने शेतकऱ्याने अतिशय आपल्या हुशारीने नदी पार केली. तात्पर्य: विचार करून काम केले की कोणतीच गोष्ट अशक्य नाही.